सध्या देशात एका वेगळ्याच प्रकारच्या आर्थिक आणीबाणीची चर्चा सुरू आहे। पेट्रोल डिझेलचे दर गगनाला भिडलेत, महागाईने सर्वसामान्यांचं कंबरड मोडलं आहे आणि त्यातच सरकारने जनतेला काही अजबच आव्हानं दिली आहे। सरकारने स्पष्ट शब्दात सांगितलंय की नागरिकांनी किमान 1 वर्ष सोन्याची खरेदी करू नये, गरज नसेल तर घराबाहेर पडू नये, इंधनाचा वापर टाळावा आणि शक्य असल्यास वर्क फ्रॉम होम करावं। अगदी लग्न सराईचे दिवस असतानाही सोन्यावर आयात शुल्क थेट 15% वाढवण्यात आलंय। सर्वसामान्यांना हे निर्णय चक्रावून टाकणारे वाटत असले तरी यामागचं कारण अतिशय गंभीर आहे, ते म्हणजे देशाचा वेगाने घटणारा परकीय चलनाचा साठा। पण हा मुद्दा समजून घेण्यासाठी आपल्याला इतिहासाचं एक पान उलटून बघावं लागेल, कारण आज जे देशात घडतंय त्याचा थेट संबंध 50 वर्षापूर्वीच्या एका ऐतिहासिक काळाशी जोडलेला आहे। गोष्ट आहे 1973 ते 75च्या दरम्यानचे, जेव्हा देशात इंदिरा गांधींचं सरकार होतं। अगदी आजच्या सारखी परिस्थिती तेव्हाही निर्माण झाली होती। 1971च्या युद्धानंतर देशाच्या अर्थव्यवस्थेवर मोठा ताण आला होता, त्यातच एक मोठा दुष्काळ पडला होता। सर्वात मोठा धक्का बसला ते 1973 मध्ये, जेव्हा अरब देशांच्या युद्धामुळे जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत अचानक 4 पटीने वाढल्या होत्या। भारताचे खनिज तेलाचे बिल प्रचंड वाढले होते आणि देशाची तिजोरी रिकामी होऊ लागली होती। 1974 उजाडता देशात महागाईचा दर चक्क 30% पुढे गेला होता। जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा आणि प्रचंड बेरोजगारी यामुळे देशात मोठा असंतोष पसरला होता, ज्याची परिणती पुढे 25 जून 1975च्या राजकीय आणीबाणीत झाली। म्हणजे त्या ऐतिहासिक आणीबाणीच्या मागे राजकीय कारणांसोबत हे मोठं आर्थिक संकट कारणीभूत होतं। आज 50 वर्षानंतर परिस्थिती पुन्हा तशीच निर्माण झाली आहे। सध्या मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराण मधील वाढत्या युद्धजन्य तणावामुळे जागतिक पातळीवर कच्च्या तेलाच्या किमती पुन्हा भडकल्या आहेत। भारत आपल्या गरजेचं 85 ते 90% तेल बाहेरून आयात करतं आणि त्यासाठी आपल्याला अमेरिकन डॉलर मोजावे लागतात। त्यातच भारत हा जगात सोन्याचा दुसरा सर्वात मोठा ग्राहक आहे। गेल्या वर्षभरात भारतीयांनी अब्जावधी रुपयाच्या सोन्याची आयात केली आहे। जेव्हा आपण मोठ्या प्रमाणात सोनं किंवा पेट्रोल खरेदी करतो तेव्हा देशातला डॉलरचा साठा देशाबाहेर जातो। जर हा साठा संपला तर रुपयाची किंमत कोसळते आणि देशावर 1991 सारखं आर्थिक संकट येऊ शकतं, जिथे आपल्याला देशाचं सोनं बँक ऑफ इंग्लंड मध्ये गहाण ठेवावं लागू शकतं। आज तीच परिस्थिती पुन्हा येऊ नये म्हणूनच सरकारने डॉलरची बचत करण्यासाठी इंधन वाचवण्याचं आणि सोन्याची खरेदी टाळण्याचं आवाहन केलंय। अशा कठीण परिस्थितीमध्ये एक सुजाण नागरिक म्हणून आपण काय केलं पाहिजे आणि कोणता अवेअरनेस ठेवला पाहिजे? सर्वात पहिली गोष्ट म्हणजे हा काळ घाबरून जाऊन बाजारात सोन्याची किंवा वस्तूंची साठेबाजी करण्यात अजिबात घालवू नका। काही काळ सोन्यासारख्या चैनीच्या वस्तूंची खरेदी टाळणे आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला स्थिर ठेवण्यास मदत करणे। दुसरी गोष्ट, वैयक्तिक पातळीवर इंधनाची कमाल बचत करणे। जिथे शक्य आहे तिथे सार्वजनिक वाहनांचा वापर करणे किंवा कारपूल करणे हे केवळ आपल्याला पैशांची बचत नाही तर देशाच्या तिजोरीला दिलेली एक मोठी मदत ठरेल। तिसरं म्हणजे अनावश्यक प्रवास टाळून डिजिटल किंवा इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा वापर वाढवणे। इतिहास आपल्याला शिकवतो की जेव्हा देशावर जागतिक परिस्थितीमुळे आर्थिक संकट आलंय तेव्हा देशाच्या जनतेने संयम आणि जागरूकता दाखवून देशाच्या अर्थव्यवस्थेला सावरलं आहे। आजची परिस्थिती ही चिंताजनक नक्कीच आहे, पण आपण पॅनिक न होता एक नागरिक म्हणून आपली जबाबदारी ओळखली तर यातून नक्कीच मार्ग काढू शकतो। राजकीय आरोप प्रत्यारोपाच्या पलीकडे जाऊन देशाच्या आर्थिक आरोग्याचा हा मूळ प्रश्न समजून घेणं आजच्या घडीला सगळ्यात महत्त्वाचं आहे। या विषयावर तुमचं मत काय आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आत्ताच पेजला फॉलो करा, कारण विषय कोणताही असो आपला मुद्दा भारी आहे।